आता मला जे काही बोलायचं आहे हे सर्व माझ्या सबस्क्रायबरना न धरून ज्या सबस्क्रायबर मध्ये काही मूर्ख लोक आहेत किंवा जी माझी चुकीची बदनामी करत आहेत अशा लोकांसाठी मी हा व्हिडिओ करत आहे। तर तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहावा, कारण की आजचा झालेला मानसिक त्रास खूप खूप भरमसाठ होता। मग याच्यासाठी मला तो हा व्हिडिओ करत आहे, तर सर्वांनी हे ऐकून घ्यावे। जय जगदंब, नमो आदेश। मी तन्वीताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते। आज मी स्वागतही करणार आहे, त्याचबरोबर काही गोष्टी बोलणार सुद्धा आहे। आज तसं मानसिक त्रास बराचसा झाला, त्याचबरोबर काही लोक भक्तांनी सुद्धा त्रास बराचसा दिलेला आहे। या गोष्टीवरती मला आज थोडीशी चर्चा करायची आहे। आज कुठलं धार्मिक किंवा कुठल्याही विषयावरती किंवा कोणत्याही करणी बाधेवरती अथवा कोणत्याही दैव गोष्टींवरती मला बोलायचंच नाहीये, कारण की मी आज बोलणार नाही हे ठरवलेलं आहे। आज जे काही बोलायचं आहे ते मला होणाऱ्या त्रासाबद्दल व माझी होणारी जी काही इतर लोकांकडून काही येऊन गेलेल्या लोकांकडून बदनामी याविषयी बोलणार आहे। कारण की आज मला पोलीस स्टेशन मधून फोन आला। मी जिथे काही माझ्या एरियामध्ये राहते, आंबेगाव मध्ये राहते, त्या आंबेगावच्या इथून मला कॉल आला होता। कॉल वरती असं सांगण्यात आलं होतं की तनुताई तुमच्याविषयी थोडीशी आमच्याकडे एक कंप्लेंट आली होती। तर मी म्हटलं ठीक आहे, आज कोणती कंप्लेंट आली, कशा संदर्भात आली ते पाहावं। तर मी पोलिसांना हे विचारलं की बाबा माझी जी काही कंप्लेंट केली ही कोणी केली, त्या व्यक्तीचं नाव काय आहे। तर पोलीस मला असं बोलले की ताई याच्यावरती कोणाचंही नाव दिलेलं नाही किंवा ज्या व्यक्तीने कंप्लेंट केलेली आहे त्याचं इथे नाव त्यांनी लिहिलेलं नाही। आता जो कोणी व्यक्ती होता हा माझ्या परिचयातला असेल किंवा माझ्याकडे येऊन गेलेला असेल किंवा माझ्या इथे त्यांनी काही ना काहीतरी गोष्टी पाहिलेल्या असेल, अशा व्यक्तीतलाच कोणतरी तो व्यक्ती असणार आहे। त्या व्यक्तीने कमिशनर ऑफिसला लेटर पाठवलं होतं की तनुताई या एक तृतीयपंथी आहेत व तनुताई लोकांना लुबाडतात, फसवतात व अंधश्रद्धेचं काम करत आहेत। मुळात म्हणजे जो कोणी व्यक्ती असेल त्यांनी माझ्याकडे काय फसवलं किंवा मी काय लोकांना लुबाडलं हे मला माहित नाही, पण त्याला माझी बदनामीच करायची असेल तर करू परतीचं, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। पण तो व्यक्ती एवढा खालच्या लेवलचा होता की तो स्वतः डरपोक किंवा घाबरट किंवा तो स्वतः मला त्यांनी तृतीयपंथी किंवा हिजडा हा जो शब्द वापरला तो स्वतः हिजडा असेल, कारण की त्यांनी स्वतःचं नाव तिथे नमूद केलं नाही त्या लिस्ट वरती किंवा त्यांनी जी काही माझ्याविषयी कंप्लेंट दिली ह्या कंप्लेंट वरती त्यांनी स्वतःचं नाव दिलं नाही। इथे तो स्वतः घाबरला, म्हणून मी स्वतःला सांगते की तो एक प्रकारे डरपोकच म्हणता येईल, कारण की त्यांनी स्वतःचं नाव दिलं नव्हतं किंवा जिथे अर्ज लिहून दिला होता त्या अर्जामध्ये सुद्धा त्यांनी स्वतःचं नाव नमूद केलं नव्हतं। तर अशा गोष्टी माझ्या कानावरती आल्या। मी पोलीस स्टेशनला गेले, तिथे पोलिसांशी सुद्धा बोलले। पोलिसांनी मला खूप चांगलं सहकार्य केलं। पोलिसांचं नाव आता मी इथे घेणार नाही, पण त्यांचं सहकार्य परत त्यांनी ज्या काही मला सांगितलेल्या गोष्टी त्या खूप छान होत्या। त्यांचंही सहकार्य मला खूप लाभलं व ते माझे व्हिडिओ पाहणाऱ्यातलेही असतीलच, कारण की त्यांनी मला थोडंफार ओळखलं, त्यांनी आदर देऊन मला बोलले किंवा त्यांनी मला बसवूट केली, तीही मला आवडली। पण होतं असं, तुम्ही इथे माझ्याकडे येता, आता मुळात त्या व्यक्तीने असं सांगितलं की तनुताई पैसे घेतात, 2000 रुपये घेतात। मुळात मी 2000 घेत नाही, माझी फी 1600 रुपये आहे। तर 1600 रुपये फी आणि 300 रुपये सामानाचे घेते मी। मग हे सामानाचे पैसे डायरेक्टली लोक तुम्ही माझ्याकडे देत नाही, जिथे तुम्हाला दुकानात पाठवलं जातं त्या दुकानवाल्याला तुम्ही देता व 1600 रुपये मी घेत असते। मुळात 1600 रुपये जे काही मी घेते ते अक्षी खूप कमीत कमी रक्कम घेते। जर बाहेर जर तुम्ही पाहिलं तर बाहेरचे देवऋषांपैकी माझ्याकडे खूप कमी आहे। बाहेरचे देवऋषी तुमच्याकडून 10 15 हजार रुपये तुम्ही खर्च करून जिथे बाहेरच्या देवऋषांकडे तुम्ही उतारे करून 4 5 लाखाच्या गणमाळी करून आमच्याकडे येता आणि इथे आल्यानंतर निर्लज्जासारखं पुढे कुठेतरी जाऊन पोलीस स्टेशनला अथवा 4 लोकांमध्ये जाऊन सांगता की तनुताई एवढे पैसे घेतात। पैसे घेणं हा माझा चूक असेल तर तुम्ही मला सांगा। मुळात माझाही व्यवसाय आहे, माझं घर आहे, माझं कुटुंब आहे, माझा देवारा आहे, माझ्या मागे 4 लपडी आहेत, इथे अन्नदान आहे, सगळ्या गोष्टीला मला पैसा लागतो। मग तुमची इच्छा काय, मी फुकट करावं, लोकांसाठी फुकट जगावं? मी जर फुकट जगले तर मला काय भेटणार? आणि फुकट जगून पण पाहिलं हो, आधी मी फुकटही करून पाहिलं, तेव्हा लोक अक्षरशः 10 रुपयाची किंमत करून गेले। ज्यावेळेस मी माझी स्वतःची किंमत ठरवली, ज्यावेळेस मी माझी किंमत केली, तेव्हा लोकांनी माझी मला किंमत द्यायला सुरुवात केली। मग मी माझे 2 रुपये हक्काचे सुद्धा घ्यायचे नाहीत का?
आणि जो कोण तो होता व्यक्ती, त्याला एवढा त्रास झाला माझ्याविषयी, माझ्या इथे येऊन तो म्हणाला की इथे फसवल्या जातं. बाबा मी तुझ्याकडे आले होते का तुला घरी बोलवायला, की बाबा तू ये माझ्याकडे, किंवा तू तुझा प्रश्न मला सांग, किंवा तू मला पैसे दे. मी तुमच्या घरी येत नाही ना बोलवायला, मग तुम्ही माझ्याविषयी कशी अशी चुकीची बदनामी करू शकता? त्याचबरोबर जे काही माझे अनुयायी आहेत, माझे मार्गदर्शक आहेत, माझे गुरु आहेत मुकुंद आंधळे सर, यांच्या इथे मागच्या आठवड्यापूर्वी 2 आठवड्यापूर्वी इथं माझ्याकडून येऊन गेलेली एक ताई आली आणि त्यांना सांगितलं की तनुताई शिबिर घेतात. मी केव्हा सांगितलं की मी इथे शिबिर घेते? किंवा मी माझ्या कुठल्या व्हिडिओमध्ये म्हटलं की मी इथे शिबिर घेते, किंवा मी इथं साधना शिबिर चालवते? मुळात माझं साधना शिबिर नाहीच आहे. साधना शिबिर चालवायचं काम मुकुंद आंधळे सरांचं आहे. माझ्या इथे बांधणी केल्या जाते, तुमच्या प्रश्नांवरती कौल लावल्या जातात, माझ्या इथं बांधणीवरती प्रश्न सोडवल्या जातात. त्याला तुम्ही शिबिर म्हणून आंधळे सरांकडे माझी बदनामी करताल, तर ही मान्य करू शकतच नाही मी. मुळात मला हेच कळत नाहीये, तुम्हाला प्रगती भगवत नाही का प्रगती करते म्हणून तुमची जळते? अरे तुम्ही करा प्रगती, तुम्ही युट्यूब चॅनल चालवा, तुम्ही करा सर्व. आम्ही तुम्हाला तुमचे हात धरलेत का? किंवा आम्ही तुम्हाला म्हटलं हे करू नका, किंवा आम्ही तुमच्या ह्याला कुठल्या गोष्टीच्या कमेंट केलेल्या आहेत? नाही ना. मग तुम्ही का आमच्यावरती जळता? आम्ही तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये बंधनं आणत नाही, किंवा आम्ही तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये आडवं येत नाही, मग तुम्ही आमच्यामध्ये आडवं काय येत आहात? जी इथे येऊन गेलेली ताई, ती हरामखोर बाई होती, कारण की तिला माझं पटलं नाही, ती आंधळे सरांकडे गेली. आंधळे सरांचं पटलं नाही, ती दुसऱ्या देवऋषाकडे गेली. माझ्याकडे येण्याआधी 4 देवऋषी फिरून आलेली असणार. अरे तुम्ही 4 देवऋषी फिरता, हिते काय आहे काय नाही, हिते काय केलं जातं हे व्यवस्थित पाहत नाही, आणि लोकांपाशी जाऊन डायरेक्ट चुकीचं डायरेक्ट कसं काय बोलू शकता? मुळात माझं साधना शिबिर घ्यायचं कामच नाही, मला ते येत नाही, मी करत नाही. हा, तुम्ही सांगा ना, तुमचे प्रश्न सोडवायचे ते मी करते, तुम्हाला बांधणीवरती मार्ग द्यायचे ते मी देते, तुमच्या समस्या सोडवायच्यात त्या मी देते. मग तुम्ही डायरेक्ट जाऊन सांगता की मी साधना शिबिर, तनुताई साधना शिबिर घेतात, कधी घेतल्या? हा, दुसरी गोष्ट, मुकुंद आंधळे सरांकडून तुम्हाला मंत्र मिळाले होते, ते तुम्ही आम्हाला दिले. मी कोणत्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी आंधळे सरांकडून मिळालेले मंत्र तुम्हाला देते म्हणून? माझंही काय आयुष्य आहे ना, मी माझेही काय पर्सनल काहीतरी कार्य केलेलं आहे ना. जेव्हा मी अंगाला साडी नेसवली तेव्हा मी माझं वैराग्य स्वीकारलं, तेव्हापासून मी पण काहीतरी शिकलेले आहे ना. का मला येतच नव्हतं की आंधळे सरांकडून घेतलं आणि मी तुम्हाला दिलं? माझंही पर्सनली मी काहीतरी देतेच ना. आणि हे सर्वस्व गोष्टी 1 वर्षापूर्वी आंधळे सरांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेल्या आहेत. मग तुम्ही डायरेक्टली आंधळे सरांना म्हणता की तनुताई शिबिर घेतात, साधना मंत्र देतात. मी माझा पर्सनली साधना मंत्र मी तुम्हाला दिला, मी पर्सनली काही साधना तुम्हाला दिल्या, तुम्हाला देवाचं नामस्मरण करायला सांगितलं, तिथं तुमची दुखली का? तुम्हाला देवाचं नामस्मरण नकोय, तुम्हाला असेल हरी तर देईल पलगावरी, अशा गोष्टी हव्यात. असं तुम्हाला जर डायरेक्टली जर कुठे भेटत असतं तर तुम्ही प्रत्येक देवऋषाच्या दारात 5 खेट्या, 5 मंगळवार करा, 11 मंगळवार खेट्या मारा, 5 आमोशा करा, 4 वेळा 5 वेळा का करत होता? माझ्याकडे आल्यानंतर तुम्हाला काही ना काहीतरी फरक पडला म्हणूनच तुम्ही इथे पुन्हा येता ना. आणि जरी फरक नसेल पडला तरी तिथे माझी काय चूक आहे का? तुमचे प्रश्न अक्षी 4-4, 5-5, 10-10 वर्षाचे असतील तर तुम्ही कसं बिलीव्ह करू शकता की लगेच तनुताईंकडे गेलो आमचं चांगलं झालं पाहिजे? तूप खाल्ल्याशिवाय जर रूप माणसाला येत नाही ना. तूप खाल्ल्या जर तुम्ही जर जाडजूड होत नाही, रूप होत नाही, त्यालाही तुम्हाला वेळ द्यावा लागतोच ना. मग लोकांची जर खोटी बदनामी करण्यापेक्षा तुम्ही काय करत आहात हा विचार करा. मी गुरुदीक्षा देते, मी गुरुदीक्षाच्या कार्यक्रम करते, मी कमी पैशामध्ये करते, हा माझा पर्सनली प्रश्न आहे. तिथे मला जिथे परवडतं तेवढे मी पैसे घेते ना. जे माझे भक्त आहेत, जे माझ्याकडे येतात, जे माझ्याशी एकनिष्ठ राखतात ते 100% बरोबर आहेत. पण त्यातले 2 तरी नासके कांदे आहेत. या नासक्यांमुळे जर माझी खोटी बदनामी होत असेल किंवा इथून पुढे जर अशा जर प्रकार कुठे घडत असेल तर मी स्वतः माझी बदनामी करणाऱ्यावरती कारवाई करायला मागे पुढे पाहणार नाही. अथवा माझी बदनामी करत असल्याने, माझ्या कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचा छेडछाड करत असल्या कारणाने मी त्या व्यक्तीची रितसर पोलीस कंप्लेंट करेल, सायबर कमिशनर ऑफिस मध्ये जाऊन त्यांची कंप्लेंट देईल व अशा लोकांना मी चांगला धडा शिकवेल. आणि हा, हे शब्द माझ्या प्रत्येक वेळेस तोंडात असतात. मी घाबरत नाही, नाही घाबरत मी.
कारण की जो कुठल्या गोष्टी चुकीच्या मार्गाने वागतच नाही तो नाहीच घाबरणार. मी कुठल्या चुकीच्या मार्गाने कमवत नाही, मी 2 नंबरचा व्यवसाय करत नाही, मी तुम्हाला कोणाची लांडी लबाडी करत नाही, तुम्हाला आल्यानंतर कुठल्या गोष्टीचं गैरवर्तणूक करत नाही, तर मी का घाबरू. पोलीस स्टेशन मध्ये जो कोणी होता तो माणूस तो जाऊन सांगतो की तनुताई व्हिडिओ मध्ये सरळ सांगतात आम्ही कोणाला घाबरत नाही. अरे जर मी कुठल्या चुकीच्या मार्ग पत्करला नाही तर मी घाबरूच कशासाठी आणि का घाबरू. हे जर तुम्ही मला सांगा, जर तुम्हाला पटत असेल तर तुम्ही ह्याच्याविषयी मला सांगा. तुम्ही इथे आला आहात, तुमचं कुठलं गैरवर्तणूक झालंय, तुम्हाला कुठे इथे बसायला उठायला त्रास झालाय, तुम्हाला खाण्यापिण्यास कमी केलेला आहे किंवा तुमचे प्रश्न कमी ऐकलेले आहेत, तुमच्या फी पेक्षा जास्त रक्कम तुमच्याकडून स्वीकारली आहे, तर तुम्ही मला बोला ना. डायरेक्ट कोण असेल तो, जो कोणी माझ्याविषयी कंप्लेंट केली असेल त्यांनी माझा व्हिडिओ खरंच पाहावा. आणि तर खरंच जर तो पुरुष असेल किंवा स्त्री असेल, तो त्याच्या आई वडिलांचं दूध पिऊन जन्माला आला असेल आणि खरंच जो त्याच्या गुरुशी देवाशी एकनिष्ठ असेल त्यांनी समोर येऊन माझ्याशी बोला. हे असे छुपेवार मी नाही करत. जरी अंगाला साडी नेसली असेल आणि हातात बांगड्या घातल्या असेल ना, तरी शानमध्ये जगायची ताकद ठेवते. कारण की मी कधीही कुठल्याही चुकीचं गैरवर्तणूक करत नाही, कोणाला फसवत नाही, कोणाची लांडी लबाडी करत नाही, कोणाला इथे कोणाला कुठल्या गोष्टीचा त्रास देत नाही, तर मी का घाबरू बाबा. आणि त्या व्यक्तीने अजून देखील सांगितलं ते तृतीयपंथी असल्याचा धाक दाखवून लोकांना अरेरावी करतात. मी इथे माझ्या गादीवरती येण्याला कधी अरेरावी केली, कधी कोणाशी भांडणं केली किंवा कधी कोणाला इथून हाकलून दिलं बाबा, दाखवून द्या ना. आज एवढी लोक माझ्याकडे आलेली आहेत, आज दर आठवड्याला एवढी लोक येतात, त्यातल्या एखाद्याने तरी सांगावं की तुमच्याशी आम्ही गैरवर्तणूक केलेलं आहे. आज तुमच्यासाठी माझ्या कुटुंबातले सर्व व्यक्ती झटत असतात. माझे आई वडील, माझ्या घरातील आजी, त्याचबरोबर माझ्या हाताखाली असणारी 2 मुले तुमच्यासाठी दिवसभर करत असतात. तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला चहा दे, पाणी दे, खाणं दे. वडील माझे तुमचे फोन उचल, तुम्हाला ऍड्रेस दे, हे कर, तुम्हाला हितवर या तिथवर या. सर्व आम्ही तुमचं करून देखील तुम्ही आमच्याशी जर वाकडं वागत असताल, म्हणजे मी सर्वांना बोलत नाहीये किंवा मला पर्सनली कोणाला बोलायचं नाही, जो व्यक्ती खरोखर माझ्याविषयी चुकीचं बोललेला आहे किंवा चुकीची कंप्लेंट दिलेली आहे त्या व्यक्तीला मला बोलायचं आहे. पण हे मला सर्वांना सांगायचं आहे, जो व्यक्ती म्हणतो तनुताईंनी आमच्याकडून एवढे एवढे पैसे घेतले, मुळात माझी दक्षिणा जी आहे ती मी घेणार. कारण की माझं कष्ट आहे, मी कष्ट करते तिथे, मी राबते तिथे तुमच्यासाठी. 4-4, 5-5 तास मला तुमच्यासाठी बसावं लागतंय तिथे. मला काही ना काहीतरी सामान आणावं लागतंय. मार्केटमध्ये मी देवऋषी आहे किंवा मी तृतीयपंथी आहे म्हणून मला फुकट कुठल्या गोष्टी मिळत नाहीत, किंवा तृतीयपंथी आहे म्हणून बाजारामध्ये दुकानदार मला फुकट कांदे बटाटे देत नाही, किंवा मी देवऋषी आहे म्हणून देवांच्या साड्या मला फुकट येत नाही, किंवा तुमचं जे काही मी बांधणी कामं करते तिथे मला 10-10, 20-20 हजाराचं सामान आणते, तिथला दुकानदार मला असं म्हणत नाही तुम्ही तृतीयपंथी आहात, देवाचं काम करताय तर हे फुकट घेऊन जा. मला कोणच फुकट देत नाही, मग मी का फुकट देऊ. मुळात मी स्पष्ट सांगते, हा माझा व्यवसाय आहे. जेव्हा मी घरामध्ये एकटी असते तेव्हा हे देव माझे आहेत, आणि ज्यावेळेस या गादीवरती तुमच्या प्रश्नांसाठी बसते तिथं मी व्यवसाय करते, हे मी स्पष्ट बोलते. माझी फी 1600 रुपये आहे आणि 300 रुपये सामानाचा खर्च येतो, हे मी स्पष्ट सांगते. कुठल्या व्हिडिओमध्ये मी लपून ठेवलंय आणि हिथं आलं तुम्हाला म्हटलं 1600च्या ऐवजी 2000 द्या, 3000 द्या. तो माणूस सरळ सांगतो की 35 ते 40 हजार, 50 हजार रुपये घेतात. माझ्या ज्या काही विविध कामं आहेत त्यांना तर आम्ही घेतोच. बाहेरचे देवऋषी लाख 2-2 लाख रुपये घेतात, तिथं तुम्ही मुसक्या बंद करून का बसता. जो बोलत नाही त्याच्यावरच मारता आणि ज्याला जो बोलतो तिथं तुम्ही तोंड आवळून बसताल. हे सहन करणार नाही. आज झालं, आणि जो कोणी असेल त्यांनी जर खरंच जर तो एका आईचं दूध पिऊन, आणि जर खरा जर मर्द किंवा खरंच जर बाई असेल तर त्यांनी स्वतः पुढे येऊन सांगावं ताई मी तुमची कंप्लेंट केली, मला तुमचं हे पटलं नाही, हे तुमचं चुकलं, मला स्पष्ट बोला, राग येणार नाही. स्पष्ट माझ्या तोंडामध्ये तुमची एक चप्पल मारा, राग येणार नाही. जिथं चुकलं असेल तिथं मारही खायची तयारी आहे, पण चुकलं नसल तिथं मी कधीच कोणाचं ऐकून घेत नाही, एवढंच सांगते. कारण की रक्त क्षत्रियाचं आहे, मोडेल पण वाकणार नाही, पण चुकल तिथं झुकल सुद्धा, एवढं लक्षात ठेवा. म्हणून स्वतःच्या बुडाखालचा अंधार पहिला किती आहे तो पहा, मग लोकांच्या बुडाखालचा अंधार बघायला जा. आणि जो कोणी होता, आणि त्याचबरोबर मागच्या आठवड्यामध्ये लाईव्ह मध्ये जो कोणता तो युवराज पाटील म्हणून जो कोणता होता, अरे
तू खरं मर्द असशील ना तर मला कमेंट करून बोलायचं होतंस, कॉल लावून बोलायचं होतंस. त्याचबरोबर मला डायरेक्टली फोन करून किंवा मला भेटायला यायचं होतं. युट्यूबला माझा ऍड्रेस आहे. का घाबरलास तू तिथं रे? जिथं लाईव्ह वरती येऊन बोलतोस ना वचा वचा, तर समोर येऊन बोलायची ताकद नव्हती तुझी? अरे निर्लज्ज आहात तुम्ही, पाठीमागून वार करता. जर खरंच असताल ना तर खरंच माझ्यासारख्यासारखं नसताल. कारण खरं बोलाल, खरं वागा, पण दुसऱ्याला कधीही त्रास देऊ नका. कारण की जो तो आपापल्या कष्टाने आपापल्या परीने पुढे जात असतो त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असताल तर तुम्ही माणसातले जानवर आहात, माणसातले हैवान आहात. एखाद्याला पुढे जात असेल त्याला तुम्ही प्रोत्साहन करण्याऐवजी जर मागे खेचत असताल तर तुम्ही जानवरी आणि असुरी प्रवृत्तीची लोक आहात. मला हे सर्वांना न बोलता फक्त जी कोणी लोक माझ्या विरोधात बोलत होती त्यांना बोलायचं आहे. जे लाईव्ह वरती तो युवराज पाटील, अजून काय नाव होतं दुसऱ्या मुलाचं, किरण, युवराज पाटील, किरण, आणि जो कोणी माझ्याविषयी कंप्लेंट केली होती तो कंप्लेंट केलीचा मला काहीच त्रास नाही दादा. पोलीस स्टेशन आहे ना ह्या युट्यूब चॅनेलच्या आधी भरपूर मी फिरलेले, मला त्याची भीती नाही. पण मी जे केलं नाही किंवा जे मी वागले नाही याचा जर तुम्ही माझ्यावरती जर चुकीचा आळ घालत असाल तर मी ऐकून घेणार नाही. माझ्या मागे सुद्धा बऱ्याचशे यंत्रणा मी ठेवते. जिथं तर मी इथं 50 लोकांना जर रोजची झेलायची ताकद आहे ना तिथं माझ्या मागे 100 लोक सुद्धा उभी ठेवायची पण ताकद आहे माझ्यामध्ये. म्हणून जर बोलताना तोंड सांभाळून बोला. आणि जी कोणी तिथं मॅडम होती, ताई होती किंवा बाई होती, आंधळे सरांकडून जाऊन ती काहीतरी माझ्याविषयी खोटं सांगते, तनुताई शिबिर करतात, साधना देतात, साधना मी माझ्या देते. तुम्हाला करत झेपत नसतील तर सांगा. शिबिर घेते, मला शिबिर घेता येत नाही. लोकांचे 100 प्रश्न कौल लावेल मी, पण शिबिर घ्यायचं माझं काम नाही. शिबिर घ्यायचं काम हे आंधळे सरांचं आहे. मुकुंद आंधळे सरांनी माझं स्वतःचं शिबिर घेतलं. मी स्वतः त्यांच्या शिबिराला जाते. वर्षातून एकदा गुरुपौर्णिमेच्या किंवा गुरुपौर्णिमेच्या आधी मध्ये मी स्वतः त्यांच्याकडे शिबिराला जाऊन बसते. तिथे मी लाज बाळगत नाही किंवा मी म्हणत नाही मी युट्यूब चॅनल चालवते, मी का त्यांच्या शिबिराला जाऊ. कारण की शिबिर माझं कामच नाही, मला ते जमतच नाही. तुमचे प्रश्न सोडवणं, तुम्हाला बांधणी घेणं, तुमच्या कौल लावणं ही कामं मी स्वतः करते. हे माझे व्हिडिओ आहेत. म्हणून प्लीज माझ्याविषयी खोटी बदनामी जर करत असताल तर त्या लोकांना मी कायदेशीर सुद्धा मी खेळण्याचा प्रयत्न करेल किंवा कायदेशीर त्यांची मी कंप्लेंट करेल. हिथून पुढे जर माझ्याविषयी चुकीचं जर कोणाकडून जर मला तर काही वाटलंच तर मी त्या व्यक्तीची कायदेशीर कंप्लेंट देणार, सायबर मध्ये त्यांचा गुन्हा दाखल करणार आणि मी ऐकणार नाही. बऱ्याचशा मी घाणघाण अक्षरशः कमेंट सुद्धा परवा दिवशीच्या मी लाईव्ह मध्ये ऐकल्या. ऐकून घेते म्हणून आता इथून पुढून घेणार नाही. आणि तो युवराज पाटील असेल तर असेल, काय करायचं ते कर. एवढी धमक असेल ना, एवढा जर मर्दाचा असतील ना तर समोर भीड, समोर येऊन बोल. हे युट्यूब वरती काय रे, तू लाईव्ह वरती काय असले त्या छक्के पंजे खेळतोस आणि कुणासोबत खेळतो? हिजड आहे बरं. अरे मर्द आहेस ना तर मर्दासारखं जग ना, पुरुषासोबत भांड. अरे हिजडेन बरं भांडताना लाजा कशा वाटत नाहीत तुम्हाला? म्हणून कृपा करून सांगते, माझ्याविषयी चुकीचं मी गैरवर्तून ऐकून घेणार नाही. कृपा करून मी कोणाविषयी, माझ्या इथे येणारे सुद्धा तुमच्या गुरूंविषयी सुद्धा मी चुकीचं बोलणं ऐकून घेणार नाही. ज्यांना माझी फी परवडते ते येतात, ज्यांना जे अडचण आहे ते येतात, पण चुकीच्या जर माझा त्या अर्थ काढत असतील तर मी त्यांच्या ऐकून घेणार नाही. म्हणून सर्वांना माझं एकच म्हणणं आहे, कळकळीचं निवेदन आहे की माझ्याविषयी चुकीचं आणि आंधळे सरांविषयी चुकीचं माझ्याविषयी इथे जर बोलत असताल तर मी इथे कोणाविषयी काही ऐकून घेणार नाही. आणि माझीही चुकीची बदनामी जर केली तर मी त्यांच्याविषयी कायदेशीर ऍक्शन घेईल, कायदेशीर कारवाई करेल. सर्वांना जय जगदंब. सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. जर माझ्या तोंडातून काही चुकीचं वक्तव्य गेलं असेल किंवा मी जर काही चुकीचं बोलले असेल तर मला क्षमा देखील करा. कारण की मला इथे माझे 30,000 सबस्क्रायबर मध्ये मला 30,000 लोकांना नाही बोलायचं, त्यातल्या 5च लोकांना बोलायची, जी 5 लोकच घाणेरडी आहेत. त्याविषयी सर्वांना मी माफीही मागते. सर्वांना जय जगदंब. नमो आदेश.